राम राम शेतकरी मित्रांनो कांद्याचा प्रश्न सध्या चांगलाच ऐरणीवर आलेला आहे. मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण त्याबाबत सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. एका शेतकऱ्याने आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे. तसेच एका संतप्त शेतकऱ्यांनी आपला स्वतःचा कांदा हा पेटून दिलेला आहे. आणि मित्रांनो, या सर्व प्रकारानंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कांद्याबाबत एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे. तर नेमके त्यांनी काय म्हटलेलं आहे तेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो, हा घ्या एक कांदा आणि ₹1 असं म्हणत संतप्त शेतकऱ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक भावनिक पत्र हे गेलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका शेतकऱ्याला तब्बल 1.25 टन कांदा विकून उलट ₹1 भरावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आलेली होती. आणि या प्रकारामुळे शेतकऱ्यामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक बाजार समित्यामध्ये कांद्याची अशीच दयनीय परिस्थिती असल्याचे चित्र आहे. 5 महिने मेहनत करून हजारो रुपये खर्च करून पिकवलेला कांदा विक्रीसाठी बाजारात आल्यानंतरही शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. उलट वाहतूक, हमाली आणि इतर खर्च वजा गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या हातात काहीच रक्कम उरत नसल्याने त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर एक संतप्त शेतकऱ्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून न्याय देण्याची मागणीही केलेली आहे. हा घ्या एक कांदा आणि ₹1, आता तरी शेतकऱ्यांचा आक्रोश ऐका, अशा शब्दात शेतकऱ्यांनी आपल्या भावना ह्या व्यक्त केलेल्या आहेत. पैठण तालुक्यातील या घटनेनंतर बीड, लासलगाव, नाशिक, सटाणा, धुळे, येवला आणि बागलांसह अनेक कांदा बाजारपेठामध्ये अशीच परिस्थिती असल्याचे समोर येत आहे. मोठ्या कष्टाने पिकवलेला माल बाजार समित्यामध्ये विकूनही हातात खाण्यापुरते पैसे राहत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. राज्यातील कांदा उत्पादकाच्या या गंभीर परिस्थितीकडे सरकारने तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या दुरावस्थेचे एक हृदयद्रावक चित्र समोर आले आहे. भूम तालुक्यातील टिंटराज येथील शेतकरी भगवान साबळे यांनी आपल्या 4 एकर शेतात कांद्याची लागवड केली होती. यासाठी त्यांनी तब्बल 3 ते 4 लाख रुपये खर्च केले. परंतु जेव्हा कांदा बाजारात विक्रीसाठी नेला तेव्हा त्यांना प्रति किलो केवळ ₹1 असा कवडीमोल भाव मिळाला. एका गाडीच्या विक्रीतून फक्त ₹4,000 हाती आल्याने मजुरीचा खर्च निघणेही कठीण झाले होते. सतत बदलणारे हवामान आणि पावसाच्या संकटामुळे कांदा सांभाळणे अति कठीण होत असल्याने वैतागलेल्या भगवान साबळे यांनी आपल्या रक्ताचे पाणी करून पिकवलेल्या सुमारे 600 पोत्याच्या कांद्याला शेतातच आग लावून दिली. सरकारने शेतकऱ्यांना कांद्याला किमान ₹40 भाव द्यावा आणि झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून ₹20 किलोप्रमाणे अनुदान द्यावे, अशी मागणी त्यांनी केलेली आहे. तर मित्रांनो, कांद्याचा बाजारभावाचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे सरकारच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. कांद्याच्या बाजारभावात झालेली मोठी घट आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेटवलेला कांदा याच पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना बावनकुळे यांनी सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक आहे असे स्पष्ट केले. बावनकुळे म्हणाले, कांदा बांगलादेश आणि इतर देशात जात होता, परंतु युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यावर मोठ्या प्रमाणात बंधन आले आहे. त्यामुळे देशातील कांद्याचा दर खाली पडलेला आहे. राज्यात अत्यंत वाईट परिस्थिती आहे. सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्याबद्दल काळजी घेण्याचा विचार करते. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत सकारात्मक चर्चा करत आहेत. पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि माझे यावर लक्ष आहे. त्यावर आम्ही तोडगा काढू, असे महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर मित्रांनो, आपण पाहिलं असेल की कांद्याची आजची परिस्थिती नेमकी किती भयावह झालेली आहे. शेतकऱ्याला जर कष्टाने पिकवलेला कांदा आपल्या शेतातच पेटून देण्याची वेळ येत असेल तर आता कांदा प्रश्नी नक्कीच तोडगा काढण्याची गरज आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.